Hello, good afternoon. Good afternoon. Okay, let us start our session. Yes, what we have did in previous session, at morning session, we have discussed examples on variable separable form. Yes. Yes, In sir. this session, we are going to add more examples to the same set. Let's add, consider more examples. I thought 4 to 5 examples we have considered, or what? 5. 5. Okay. We'll add 2, 3 more. Okay. For practice purpose, we can say 6. Solve root of 1 minus x square dy plus root of 1 minus y square dx is equal to 0. Can you solve this one? Yes? Yes, sir. Okay, solve and tell me the answer. Let the given d, it is root of 1 minus x square dy plus root of 1 minus y square dx is equal to 0. Yes? काय येणार आहे हे? dy upon root of 1 minus y square is equal to minus dx upon root of 1 minus x square. Am I correct? Hello? Yes, Yes. sir. बरोबर आहे का माझं? Yes? Sin inverse x plus sin inverse y. Yes. On integrating इकडे येणार तुमचा sin inverse of y is equal to minus sin inverse of x plus c. This is our answer. Getting? Hello? कुठला रिझल्ट यूज केला या एक्झाम्पलला? रिझल्ट युज्ड इट इज इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ 1 minus x square dx is equal to getting. Hello? Yes, sir. समजते का बघा, नसेल तर समजलं तर विचारू शकता. ठीक है. हेलो. Yes, sir. कंप्लीट केले ना ते? Everyone has solved example? Yes, sir. रेंज मध्ये या बोलताना तुम्ही. 1 plus x plus y plus xy. Solve करा बरं. Can I wait for 5 minutes? Should I wait for 2-3 minutes? Hello? Yes, sir. बघा बरं सुटतं का? किती लोकांना गेसेस बरोबर करता येतात बघूया. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म.
हा कोणाचं आलंय का सोल्युशन? कोणाचं येतंय का बाळानो? आले. हा सोल्युशन आले का? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आलाय? सोल्युशन पण आले सर. 1 सेकंड. हा सोल्युशन आलं तर सोल्युशन सांगा, आपण व्हेरीफाय करूया. हा आन्सर येस. y minus tan inverse root y is equal to x plus इज इक्वल टू x plus c. tan इनवर्स रूट वाय. हा. हे काय? हा पुढं अजून कोणाचं आन्सर आले का? एक आलं. दुसरं एकाच मुलीचं आलंय. दुसरे काय करतायत? हॅलो बाळांनो, सॉल्व करताय का बॉईज मध्ये? साळुंके आहात काय? यस सर. करतो का नाही रे? करायला हा गवळी Yes sir. सॉल्व झालं का नाही? झालंय सर. बर चला, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म सांगा. चला कोण सांगते बघा. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म हे तर आन्सर अप्रॉक्सिमेटली चुकलंय, काहीतरी करेक्शन ह्याच्यात. ठीक आहे, आपण व्हेरीफाय करूया. हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म कोण सांगताय? सेपरेट करून काय येतंय? डीवाय सोबत काय येतं? हा dy y upon 1 plus y. 1 प्लस वाय. ओके. आणि डीएक्स सोबत only x ओनली dx. x कॅन्सल झालं सर. मीन्स पहिल्यापासून सांगू नाही, एक्स कुठं कॅन्सल झाला? सर? ते 1 plus x plus y plus xy आहे ना, त्याच्यात x आणि xy टर्म आहे, त्याच्यातून x कॉमन घेतलं. हा परत मग 1 plus y plus 1 plus y into x असं आलं. मग त्या दोन टर्म मधून 1 plus y कॉमन घेतल्यावर 1 plus y into 1 plus x केलं. गुड गुड गुड. अजून कोणाचं काय आहे का लॉजिक? गवळी x into 1. वेट अ मिनिट. सर dx चा कोएफिशियंट 1 plus x येते. माझं राहिलं होतं. आता 1 प्लस एक्स आले, अजून थोड्या वेळानंतर काय येते काय माहित नाही. सर dx चा कोएफिशियंट 1 plus x upon x येते. येस, इट इज करेक्ट वन. डीएक्स चा कोएफिशियंट येतो, किती येतो? 1 plus x upon x. आता इक्वेशन बरोबर आली, नंतर पुढचं सोल्युशनचं बघू नंतर. ठीक आहे, दिस इज माय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. कसं आलं होय हे ते बघूया जरा आता. येस, इथनं एक्स एक्स वगैरे असला प्रकार काय कॅन्सल होत नाही, तर एक्स वाय पण कॅन्सल होत नाही. प्लस मायनस साइन इज लाईक अ फेविकॉल, वी कॅनॉट सेपरेट द टर्म्स. ओके, जॉईंट आहे तो.
तो सुटणार नाही. प्लस पासून सेपरेट नसतं होत, प्रोडक्ट किंवा डिव्हिजनला सेपरेट होतं. लक्षात ठेवा ते जरा. xy dy बाय dx इज इक्वल टू, हे काय येतं, या एक टर्मचा ग्रुप केला, या एक टर्मचा ग्रुप केला, फर्स्ट टर्म मधनं 1 कॉमन घेतलं म्हणजे 1 प्लस एक्स आलं, प्लस यातून y कॉमन घेतल्यानंतर परत काय राहतं इकडे 1 प्लस एक्स, विच इम्प्लाइज इकडे xy आलं, dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस एक्स कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहणार 1 प्लस वाय. नाव dx ने इकडे मल्टिप्लाय करा, दॅट इज y dy इज इक्वल टू, हा dx आला इकडे, ऑलरेडी 1 प्लस एक्स आहे इथे, अपॉन, बरोबर आहे का माझं? सर y अपॉन 1 प्लस वाय. येस येस, तेच करतो मी. इथं 1 प्लस वाय डिवाइडला आलं, इकडे 1 प्लस एक्स आहे, हा इकडे डिवाइडला आला dx, जो मी इथे लिहिलाय बघा. येते का लक्षात? नेक्स्ट पार्ट, डायरेक्ट इंटिग्रेशन घ्यायचं नाही. पहिल्यांदा डिग्री ऑफ न्यूमरेटर अल्जेब्रिक आहे आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आहे. हाऊ टू इंटिग्रेट सच फंक्शन्स? यस, इफ द डिग्री ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज सेम, काय करायचं? न्यूमरेटरला हा न्यूमरेटरला +1 -1. हा, हे बी बरोबर आहे का? कदम मग काय चुकीचं केलंय? जे इंटिग्रेशन टॅन इनवर्स रूट वाय कुठून आणलाय माहित नाही मला. नेक्स्ट, हे 1 अपॉन एक्स प्लस हा इकडचा आला x अपॉन एक्स dx. आता सेपरेट केलं, इथं 1 प्लस वाय गेला, 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस वाय dy which is equal to, yes, 1 upon x plus 1 dx. Getting? Hello. Now on integrating. On integration, integration of 1 minus 1 upon 1 plus y dy which is equal to integration of, किती आहे ते? 1 upon x आहे का x आहे? बरोबर का? Am I correct? करेक्ट आहे का? येस, इट इज करेक्ट. आता इंटिग्रेशन घ्या. 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y. y y याचा इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस y लॉग 1 प्लस वाय. इज इक्वल टू 1 अपॉन x लॉग एक्स. 1 च x. गेटिंग? हे झालं आन्सर. जर सिम्प्लिफाय करत असेल तर y मायनस x इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ 1 प्लस y. यस, लॉग ऑफ इकडे आला 1 प्लस वाय प्लस याला लॉग सी कन्सिडर केलं तर आन्सर कसं येतं? y मायनस एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ x इंटू 1 प्लस वाय इंटू, यस, दिस इज माय आन्सर. येते का गवळी? समजते का? येस सर. साळुंके, यस, डोके, ऋषिकेश, ऋषिकेश, डोके, जागे आहेत ना सगळे? सावंत, ऐश्वर्या, यस सर. समजताय मॅडम? यस सर. सर नेक्स्ट अगोदरची स्लाइड घ्या ना. हा, ते घेतो ना. कम्प्लीट करा.
हेलो, Yes, sir. हाँ झालं सेकंड पेज. Yes, sir. ठीक है. Next example number next. What is that? 8 or 9? 8. 8. Okay. काय घ्यायचं? dy by dx is equal to 4x plus y plus 2 bracket square. Consider this one. ओके. आता इथे बघा, मी सॉल्व करतो, सॉल्व करू नका. एक पर्टिक्युलर केस आहे ही. dy by dx is equal to 4x plus y plus 2 bracket square. आता इथे x and y सेपरेट करता येणार नाही. ब्रॅकेट स्क्वेअर केलं की परत x and y सेपरेट सेपरेट राहणार आहेत. We cannot combine the terms of x and terms of y separately. Okay, so that in such differential equations which involves a factors like ax plus by plus c, असा जर फॅक्टर आला इक्वेशन मध्ये तर डायरेक्टली त्याच्याबद्दल टी पुटअप करायचं. गेटिंग? as a we can say as a hint we can add, if the equation contains the factor here 4x plus y plus 2 ax plus by plus c, in such cases we are supposed to be add or we are supposed to make the substitution as the factor is equal to t. Getting? Understood? Hello? Sir. Yes. Put 4x plus y plus 2 is equal to t implies what is the value of dy by dx then? T square. Therefore dy by dx किती येणार? 4 plus yes dy by dx बरोबर आहे का? याची डेरिव्हेटिव्ह 0 आला. t चा डेरिव्हेटिव्ह dt by a. dt by dx. Understood? This is equation number 1. Put all these values in 1. Yes? Equation 1 becomes काय येतं हे? 4 plus dy by इथं काय राहिलं? implies dy by dx ची व्हॅल्यू किती येणार आहे? बरोबर आहे का? Yes? dt upon dx minus 4, it is the value of dy by dx. What is the value of this bracket? t चा square. Getting? Hello? Hello? Yes, sir. t square Yes, plus sir. समजतं का काय चाललंय? Yes? Yes. Yes, sir. sir. आता तिथं व्हॅल्यू पुटअप केल्या. आता सिम्प्लिफाय करा. Therefore आता बघा ते कसं होणार? हा टी स्क्वेअर प्लस 4 कंबाईन आहे. परत टी स्क्वेअर घेऊ नका आणि 4 इकडेच ठेवू नका. कंबाईन आहे तर हे कसं होणार? dt अपॉन टी स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू dx. Getting? This is our variable separable form. Understood? Okay? On integrating काय येणार आहे? इंटिग्रेशन dt अपॉन t चा स्क्वेअर प्लस हा येणार आहे 2 चा स्क्वेअर which is equal to yes integration of dx plus c. What is the integration of this one? 1 by 2. 1 by 2 tan inverse t by 2. yes tan inverse t by 2 तो रिझल्ट यूज केला x plus c and resubstitute the value of t. What is the value of t here? 4x plus y plus 2.
yes, which is equal to x plus c. Getting? Understood? Hello? Hello? येतं का बाळा? Yes, sir. समजतं का? Yes, sir. Yes. हा. dy by dx, dt by dx. हे फक्त ऍज अ हिंट हे लक्षात ठेवा. ax plus by plus c जर फॅक्टर आला तर त्या फॅक्टर बद्दल काय पुटअप करायचंय? t. As a hint I will add afterwards. Okay. कंप्लीट करा हे. Completed? Yes, sir. Next. Ninth problem. Dy by dx is equal to y by x plus sine of y by x. Next. हे पण इक्वेशन मी सॉल्व करतो बघा. लेट dy by dx is equal to y by x plus sine of y by x. Yes. Again as a hint आपण म्हणू शकतो de involves y by x, then put y by x is equal to t. Yes, as a hint म्हणू शकता तुम्ही. जर y by x दिसला इक्वेशन मध्ये जास्त वेळा, इथे एक y by x आहे, इथे एक y by x आहे, then in such cases we are supposed to be make the substitution y by x is equal to t. Getting? Hello? Yes, sir. y by x is equal to t implies y is equal to किती आलं हे? xt. बरोबर आहे? Therefore dy by dx is equal to what is the value? किती येतं? इथे प्रोडक्ट रूल अप्लाय करावं लागत. x चा डेरिव्हेटिव्ह 1, t as it is plus x as it is dt upon dx. Okay, put these values in equation 1. Equation 1 becomes dy by dx ची व्हॅल्यू किती येते? t plus x dt dx which is equal to इकडे y by x ची व्हॅल्यू किती आहे? t plus sin t. This t get cancel. काय राहिलं? x dt upon dx is equal to किती राहतं? sin t. Yes. After simplification किती येणार आहे? dt upon
sin t which is equal to yes बरोबर आहे का dx ने मल्टिप्लाय केलं x ने डिवाइड होणार yes 1 upon sin means yes 1 upon sin Cos. cosec t. This is our variable separable form on integrating. काय येतं on integrating? Cosec चे इंटिग्रेशन log of yes cosec t minus हा cot of t बरोबर का which is equal to log x plus log c. After simplification and by putting the value of t is equal to y by x, we will get cosec of y by x minus cot of y by x is equal to xc. This is the answer. Getting या दोघांचं प्रोडक्ट येणार log a plus log b log ab मग इकडचा log आणि हा log कॅन्सल एवढं शिल्लक राहतं आन्सर. Getting hello hello Yes, sir. any doubt you can ask okay otherwise complete it. Complete करा हे. Completed. Yes, sir. Yes. Just at the end add as a hint or what we can say note not hint yes note first if a differential equation contains a factor contains a linear factor contains a linear factor ax plus by plus c then put ax plus by plus c is equal to t. Yes, first. Second, if a DE contains yes if a DE contains a term y by x then yes put y by x is equal to t. Yes, these are the two important notes as for the variable separable form is concerned. Yes, understood everyone? Hello. Yes, sir. सर्वांना लक्षात आलं का व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म? Yes, sir. ओके ठीक आहे.
Give the next heading. Second point. Homogeneous differential equation. Homogeneous differential equation. Yes. ओके. आता आपण थांबूया कारण आता आपली मीटिंग क्लोज होईल कारण 45 मिनिटाचं सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन 1 तारखेपासून रिन्यू होणार आहे. त्यामुळं आता लेक्चर क्लोज होईल 2 मिनिटामध्ये. ठीक आहे. 2 मिनिटामध्ये आपले डेफिनेशन लिहून होणार नाही. ओके. होमोजिनियस म्हणजे सांगता येईल का कोणाला? होमोजिनियस मीन्स सगळ्या टर्मची डिग्री सेम असते. यस. गुड गुड गुड. हा कोण आहे? हॅलो. रोहन सुरवस. हा सुरवस आहे. गुड सुरवस आहे. होमोजिनियस मीन्स ज्या व्हेरिएबल्स त्या इक्वेशन मध्ये असतात त्या प्रत्येक व्हेरिएबलची टर्म ही सेम असते. सच फंक्शन इज कॉल्ड होमोजिनियस. यस. आपण युलर्स थेरम वगैरे बघितलं होतं बघा. डिग्री सेम असल्यानंतर आपण कॉमन घेऊ शकत होतो. इन दॅट वे होमो स्टँड्स फॉर सेम. यस. ठीक आहे. We will stop here. Join for the next meeting at 3. Join at sharp 3 p.m. Not 3:15. Hello. Yes, My sir. voice is Yes, audible. sir. My voice Yes. is audible, clear. Everyone. Yes, sir. Okay. Join for the meeting at sharp 3 p.m. after 15-minute break. Okay, sir. Okay. So that we can finish up the lecture up to 4. सर तुमचं लेक्चर आहे का पुढचं? Yes, yes. That is also my lecture. ओके. Hmm.